नमस्कार मित्रांनो, प्रणय ब्लॉग्स मुंबईमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आता शिर्डीवरनं निघालो आहे घृष्णेश्वर मंदिरला जाण्यासाठी। ते पण एक ज्योतिर्लिंग आहे। तर आता आपण आहे ना समृद्धी महामार्गावर आहे आणि मी इकडे ड्राइव्ह करतो आहे। तर माझा हा खूप सुंदर असा एक्सपिरियन्स होता ड्राइव्ह करायचा। फर्स्ट टाइम मी असं समृद्धी महामार्गावर ड्राइव्ह करत होतो। तर तुम्ही सुद्धा नक्की या इकडे आणि विजिट करा, खूप छान वाटतं। तसं तुम्ही बघू शकता एलोरा 22 किलोमीटर आहे, औरंगाबाद 49 किलोमीटर आहे आणि घृष्णेश्वर मंदिर जे आहे ते आपल्याला पोहोचण्यासाठी 32 किलोमीटर ड्राइव्ह करायचं आहे। तर चला मग आता आपण ड्राइव्ह करत घृष्णेश्वर मंदिर पोहोचूया। तर बघू शकता रस्ते आहे ना एकदम छान बनवलेले आहे आणि सगळीकडे तुम्हाला डायरेक्शन्स दिलेले आहे, कुठून कुठे जायचं आहे। तर आता आपण इकडनं ना वेल्लोर गावामध्ये उतरणार आहे। तर त्यासाठी आपण लेफ्ट साइडनं उतरणार आणि राईट साइडनं आपण औरंगाबादला जाऊ शकतो। तर असं प्रत्येक ठिकाणी ना बोर्ड लावलेले आहेत। तर आपल्याला धुळे हा मार्ग घ्यायचा आहे। तर बघू शकता इथे ना अशी कमान आहे आणि आता आपण आतमध्ये शिरताच आहे ना आपल्या लेफ्ट साइडला अहिल्याबाई होलकर शिवतीर्थ कुंड आहे। तर आपण तिथे जाणार आहोत पहिली। तर असे छोटे छोटे खूप सारे मंदिर आहेत आणि लगेच आपण एंटर करताच लेफ्ट साइडला इथे बघू शकतात हे अहिल्याबाई होलकर शिवकुंड आहे। तर इथल्या साइडला आहे ना पार्किंगची सोय आहे। तर आपण इथे गाडी पार्क करणार आहे आपली आणि एम्पल ऑफ स्पेस आहे, म्हणजे भरपूर अशी आपण पार्किंग करू शकतो इथे। तर इथे बघू शकतात पुण्यश्लोका अहिल्याबाई होळकर शिवालय तीर्थकुंड अशी कमान बनवलेली आहे। तर आज आपण आहे ना पुण्यश्लोका अहिल्याबाई होळकर शिवालय तीर्थकुंड हे पाहणार आहे। हे वेल्लोर गावामध्ये आहे। घृष्णेश्वर मंदिर पासून अर्धा किलोमीटर वर हे मंदिर आहे। जेव्हा आपण आतमध्ये येतो वेल्लोर गावामध्ये तर पहिली आपल्याला शिवकुंड हे लागते। तर या शिवकुंडाचा अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार केला होता, त्यामुळे या ठिकाणी पुण्यश्लोका अहिल्याबाई होळकर शिवालय तीर्थकुंड म्हणून सुद्धा ओळखलं जातं। तर असं म्हटलं जाते की ग्रीष्मा नावाची शिवभक्त होती आणि तिचा पती ह्याच गावात राहत होते। ग्रीष्मा ही शिवभक्त असल्यामुळे दररोज सकाळी 108 पार्थिव शिवलिंग बनवायची, त्यांची पूजा अर्चना करायची आणि मग त्यांचं विसर्जन ह्या कुंडामध्ये करायची। असं म्हटलं जाते की ग्रीष्माच्या मुलाला तिच्याच सवतीने मारून त्याचा मृतदेह याच कुंडामध्ये टाकला होता। तेव्हा स्वतः महादेवाने ग्रीष्माच्या मुलाला जिवंत केले आणि ग्रीष्माला त्यांचे दर्शन दिले। तेव्हा ग्रीष्माच्या विनंतीवरून लोक कल्याणासाठी घृष्णेश्वर या ठिकाणी शिवलिंगाच्या स्वरूपात स्थापित झाले। तर तुम्ही इथे बघू शकतात असे ना चौकनी रूम कसे आहेत। आय डोंट नो तिथे काय होतं। तसंच इथे हे छान असं बसण्यासाठी जागा आहे। तिथेच काहीतरी देवाची मूर्ती आहे आणि इथे पण बघू शकता असं चौकण आहे। तर इथे मे बी पाऊस वगैरे पडतो तेव्हा कोण राहत असेल किंवा काही देवांच्या मूर्त्या असतील तर आता तिकडे नाही आहेत। तसे खाली तुम्ही बघू शकतात 8 मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये शिवलिंग आहेत आणि इथे खूप लोक आवर्जून येतात पूजा करण्यासाठी। आणि असं म्हटलं जातं की महाशिवरात्री वगैरेच्या टायमाला इथे खूप गर्दी असते आणि खूप देखणीय अशी जागा आहे आणि छान असं इथे आपण खाली बसून पाण्यामध्ये पाय ठेवून बसू शकतो। खूप छान आणि रिलॅक्स वाटतं। आता आपण आहे ना घृष्णेश्वर टेम्पलला जातोय। तर इथे बघू शकतात आपण आता ओटी घेतली, याच्यामध्ये बेलफळ आहे, बेलाची पानं आहेत, गुलाबाची पानं आहेत वगैरे। तर अशी ही ओटी आपल्याला इथे 100 रुपयाला भेटते। तर आता आपण इकडे गाडी पार्क केली आहे आणि आपण आता आतमध्ये मंदिरात जातो आहे। तर वाटेवर आपल्याला खूप सारे असे छोटे छोटे स्टॉल्स दिसतील, तिथे आपण ओटी घेऊ शकतो किंवा म्हणा उसाचा रस प्यायचा असेल तर तेही आपण इथे पिऊ शकतो। फ्रेश उसाचा रस काढून दिला जातो आपल्याकडे। तर चला मग आपण आता मंदिरात जाऊया आणि आपण वाटेत पाहू शकतात किती सारे स्टॉल्स आहेत जिथे आपल्याला खूप साऱ्या गोष्टी मिळतात।
इथे ना ह्या बॅगांचा सुद्धा खूप सुंदर असा काउंटर होता. 100 रुपयामध्ये सेल होता, तर इथे आम्ही 2 बॅग्स घेतल्या. छान छान बॅग्स आहेत इकडे बेसिकली, तर तुम्ही सुद्धा आलात तर इथे खरेदी करू शकतात. तसंच आहे ना, फोटो काढणारे सुद्धा खूप आहेत जे आपल्याला इकडे फोटो काढून देतात, कारण मंदिराच्या आतमध्ये आपल्याला फोटो काढता येत नाही. तिथे आपण मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही, तर आपल्याला अशा दुकानांमध्ये मोबाईल सबमिट करावा लागतो. तर तुम्ही तिथे बघू शकतात, आपल्याला मंदिराचा कळस दिसतो आहे. आणि इथे सगळं आहे ना, रुद्राक्ष, परत शिवलिंग आहे, परत तर इथे शंख आहे बघू शकतात, छोटे मोठे. तसेच स्फटिकचे शिवलिंग आहे. तर खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला इकडे बघायला भेटतात, कवडी वगैरे. आणि आपण इकडनं हे विकतही घेऊ शकतो. काही गोष्टी शुभ मानल्या जातात. तर इथे पण बघू शकतात स्टॉल्स आहेत दोन्ही साईडला. तसेच आहे ना, तांब्या पितळेचे सुद्धा स्टॉल्स आहेत जिथे आपण मूर्त्या घेऊ शकतो. तांब्या, निरंजन अशा वस्तू सुद्धा आपल्याला इथे भेटतात. बघू शकतात खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. तर आता आपण आहे ना इकडे दर्शन करायला आतमध्ये मंदिरात जातो आहे. तर आम्ही मंदिरामध्ये दर्शन केलं आणि तिकडनं आम्ही लगेच निघालो एलोरा केव्हजला यायला. हे औरंगाबादमध्ये आहे. तर इकडून बघू शकतात हे एंट्रन्स आहे. खूप सुंदर वाटते इथे आल्यानंतर. छान असे केव्ज आहेत. तर इकडनं आपला हा एंट्रन्स आहे तिकीट काउंटरकडे जाण्यासाठी. तर आता आपण तिकीट काउंटरकडे आलो आहे. तर इकडे आपल्याला ना तिकीट दिली जाते असे कॉइन्सच्या स्वरूपामध्ये. तर मी आता तिकीट्स घेतले आहे. सो हे आपलं तिकीट आहे आपल्याला एलोरा केव्ज विजिट करण्यासाठी. तुम्ही हे पाहू शकता. तर आम्ही 4 तिकीट घेतले आहेत. इथे शाळेतल्या मुलांना सुद्धा पिकनिक स्पॉट म्हणून घेऊन येतात. तर बघू शकतात केवढी मुलं आलेली आहेत. तसंच आपल्याला आता एंटर करण्यासाठी इथे स्कॅन करावा लागतो तो कॉइन, आणि त्यानंतर आपण इकडनं क्रॉस करून येऊ शकतो. तर बघू शकतात संपूर्ण अशी ग्रीनरी आहे. आणि आता आपण चाललो आहे एलोरा केव्स मध्ये. तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण खूप सुंदर सुंदर असे दृश्य आहेत जे तुम्हाला बघून खूप आवडतील आणि तुम्हालाही असं वाटेल की नेक्स्ट टाइम आपण सुद्धा जाऊया. बाहेरनं बघितलं ना तर असं वाटतं की डोंगर आहे, पण जेव्हा तुम्ही आतमध्ये जाल आणि ते विजिट कराल तर अक्षरशः तुम्ही भारावून जाल. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा.
तर आता तुम्ही पाहिलंच की आपण कृष्णेश्वर मंदिर केलं, एलोरा केव्स व्हिजिट केलं आणि आता आपण ना शिर्डीवरनं मुंबईला येण्यासाठी निघालो आहे, कारण आम्ही काल व्हिजिट केल्यानंतर शिर्डीला आलो आणि आता मी सकाळ सकाळ मुंबईकडे जाण्यासाठी परतीचा प्रवास चालू केला आहे. तर तुम्ही पाहिलंच की आपलं इंडियन कल्चर जे ट्रेडिशनल आहे किंवा आर्किओलॉजिकली ज्या गोष्टी आहेत त्या खूप सुंदर आहे आपल्या मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये. तर आपण सुद्धा आवर्जून अशा ठिकाणी जायला पाहिजे, कारण खूप सुंदर सुंदर देवस्थान आहेत आणि आपण ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि यापुढेही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. जिथेही आम्ही जाऊ त्याचा एक व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचू. पण ते पाहण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे जेव्हाही आम्ही कुठे जाऊ किंवा ट्रॅव्हल ब्लॉग्स टाकू, रेसिपीज टाकू किंवा एक्झिबिशन्स करू तर त्यांचे तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. तर नक्की एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड थँक्यू फॉर वॉचिंग.